नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्याला गालबोट लागलंय। मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान वनविभागाचे अधिकारी माधवी जाधव यांनी जोरदार गोंधळ घातला। महाजन यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा आक्षेप घेत त्यांनी भर मैदानात जाब विचारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर महाजन यांनीही अनावधानानं चूक झाल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गारे उपसी, मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता दिली आहे। बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली राहिलं असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। तसं काही असेल तर अनावधाने झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी।